शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात आपला वाढदिवस समारंभ आयोजित केला। सदर कार्यक्रम अधिष्ठातांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। तसेच कार्यालयाच्या बाहेरील कॉरिडॉरमध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली। या कार्यक्रमासाठी शासकीय कार्यालय, शासकीय डॉक्टर, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळ अथवा संसाधनांचा वापर झाला आहे का याची शंका निर्माण होत आहे। त्यामुळे या बाबींची चौकशी करण्यात यावी। सदर वाढदिवस समारंभासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का? सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक अधिनियम 1979 कलम 23 नुसार नियमांचा भंग झाला असल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी घाटी अभ्यागत समितीचे माजी सदस्य इक्बाल सिंग गिल व प्रवीण शिंदे यांनी करीत स्ट्रेचर खरेदी घोटाळा देखील घाटी प्रशासनामार्फत करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला। या वाढदिवसाबाबत डॉक्टर शिवाजी शुक्रे यांनी देखील माध्यमांद्वारे बोलताना कॅमेरा मागे काय सांगाल आज तुमचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला, काय सांगाल? आज 5 जून हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जागतिक पर्यावरण दिन आहे आणि योगायोगानं माझा आज वाढदिवस सुद्धा आहे। तर हा वाढदिवस आम्ही अत्यंत सामाजिक दायित्व सांभाळून साजरा करत आहोत आणि जागतिक पर्यावरण दिवस आहे त्यानिमित्तानं आज आम्ही आमच्या सर्व मित्र परिवार, आमचे काही डॉक्टर्स, कर्मचारी या सर्वांनी मिळून एक काही झाडं रोपटे लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्यामधून आपल्याला आपण हा संदेश देत आहोत की झाडं जगवण्याची गरज आहे, पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो। तर त्यामुळं झाडं आपल्या परिसरामध्ये असणं, संस्थेमध्ये असणं, बाहेर शेतामध्ये असणं किंवा गावामध्ये असणं, आपण जर दिल्ली असेल, हैदराबाद असेल, बँगलोर जर बघितलं तर त्या ठिकाणी झाडांची खूप मोठी संख्या आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पर्यावरण एक संतुलित राहण्यासाठी, त्या ठिकाणचं तापमान कमी राहण्यासाठी त्याची मदत होते। तर या माझ्या वाढदिवसानिमित्त आज जागतिक पर्यावरण दिवसाचं महत्त्व ओळखून आपण सामाजिक-दृष्ट्या हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। सर, तुमच्या कार्यकाळामध्ये घाटीचा खूप मोठा कायापालट झाला, कसं बघता साहेब? कशी नाही, हा कायापालट निश्चित झालेला आहे बऱ्याच अंशी, परंतु तो काही माझ्या एकट्यामुळे झालेला नाही। तो होण्यासाठी या संस्थेतील सर्व वरिष्ठ डॉक्टर्स असतील, निवासी डॉक्टर आहे, नर्सिंग स्टाफ आहे, वर्ग 4 कर्मचारी आहेत, तंत्रज्ञ आहेत, या सर्वांचा मिळून हा सहभाग आहे आणि मला तर निश्चित आनंद होतो की या महाविद्यालयाचं, रुग्णालयाचं नाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, राज्य कर्करोग रुग्णालय आहे, या संस्थेचं नाव निश्चित चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी घेण्यात येत आहे। आम्ही अनेक वर्ष ऐकायचो की 70ची घाटी, 80ची घाटी, तशी घाटी राहिली नाही आणि म्हणून हा जो एक लोक बाहेर आम्हाला असं बोलायचे, चर्चा करायचे, तर मला ती भूमिका माझ्या लक्षात आली की आपण या ठिकाणी रुग्णसेवेसाठी काम केलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी काम केलं पाहिजे, इथली स्वच्छता केली पाहिजे आणि हे सगळं मिळून आज आम्ही केल्यामुळं मला असं वाटतं की या संस्थेचा जो क्रम आहे तो महाराष्ट्रामधली पहिल्या 3 संस्थेमध्ये निश्चित आहे आणि त्यामुळेच आजकाल मुंबई, पुण्याची मुलं सुद्धा त्यांचे MBBS चे प्रवेश असतील, MDMS चे प्रवेश असतील, ते त्याच्याऐवजी या संस्थेकडे कल वाढलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर मराठवाड्यातील नागरिकांना तुम्ही आजच्या निमित्ताने काय आवाहन करता? मी या निमित्तानं निश्चित असं आवाहन करेल की आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, झाडं वाढली पाहिजे, ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला दवाखान्यामध्ये जाण्याची वेळ येऊ नये। परंतु जर आलीच तर मी आणि माझी सर्व संस्था त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम आहोत।
आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी दोन समाजसेवक आहेत जे घाटीच्या अभ्यागत समितीचे दोघंही माजी सदस्य आहेत. घाटी म्हणजे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ आहे, रुग्णांसाठी जीवदायिनी आहे. घाटीमधील भ्रष्टाचारावर वेळोवेळी ते आवाज उठवत आलेले आहे. आज काय प्रकरण आहे जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण साहेब, घाटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण वेळोवेळी आवाज उठवत आले. आज काय विषय होता? आजचा विषय असा आहे की घाटीने काही महिन्यापूर्वी जो स्ट्रेचरचं प्रकरण आज पूर्ण महाराष्ट्रात गाजतं आहे, तसं घाटीला पण भरपूर स्ट्रेचर आहेत, भरपूर स्ट्रेचर खरेदी केलेले आहेत, परंतु पेशंटला स्ट्रेचर ऐन टायमावर अवेलेबल नसतं. आणि जे स्ट्रेचर खरेदी केलेलं आहे तर साधं आपलं स्टेनलेस स्टीलचं स्ट्रेचर जे आहे ते मार्केट भावामध्ये 3.5, 4, 5 हजार रुपयापर्यंत येतं. तर ते घाटी प्रशासनाने अक्षरशः 28,800 रुपयामध्ये GM पोर्टलवरून खरेदी केले. म्हणजे ह्या भ्रष्टाचारामागे माझ्या तरी मते आत्तापर्यंतच्या पाठपुराव्यामध्ये पूर्ण मंत्रालयापर्यंत हातभार लागलेला आहे असं दिसून येतं. तर आमची एकच विनंती, याचं विशेष लेखापरीक्षण जर झालं तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या घाटीच्या याच्यातून बाहेर येईल आणि गोरगरिबावर अन्याय नाही होणार आणि त्यांना योग्य उपचार भेटेल. साहेब, आपण आत्ता आरोप केला की यामध्ये भ्रष्टाचार झाला, याचे पुरावे काय आहेत? माझ्यावर सगळे पुरावे आहेत, याचे पूर्ण लिखित पुरावे माझ्याकडे, माहिती अधिकारामध्ये माहिती घेतलेले पुरावे येत आहे, ट्रेझरी ऑफिसचे पुरावे येत आहे, माझं भरपूर बिलं पण आहे याचे माझ्याकडे खरेदी केलेले यांनी. याबाबत आपण घाटीचे जे अधिष्ठात आहेत यांच्याशी काही संपर्क केला आहे का? संपर्क करण्याचं कारण त्यांच्या सह्या आहे त्याच्यावर, आणि त्यांना गुन्हेगाराकडे जर आपण न्याय मागायचं म्हटलं तर आमच्यापेक्षा मग मूर्ख माणूस कोणी नाही. तर त्याच्यासाठी आम्ही सचिव, आयुक्त, मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय, सगळ्या मंत्रालयामध्ये सगळ्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे. बघू आता त्याच्यात विशेष लेखापरीक्षण लागतं का. साहेब, घाटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण वेळोवेळी आवाज उठवत आला आहे, पण आपल्यावर हे असेही आरोप होतात का आपण कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी ब्लॅकमेलिंगसाठी हे आरोप करतात? तसं त्यांनी सिद्ध करून टाकावं की आम्ही त्यांच्याकडं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेलो होतो का, कोणते कामं मागितले, त्यांनी सिद्ध करावं. आताच्या त्यांच्या परवाच्या 5 तारखेच्या वाढदिवसामध्ये जे त्यांनी नियमबाह्य वाढदिवस साजरा केला आहे ऑफिसमध्ये, जो 27 जुलै 2007चा GR आहे सर्वसामान्य प्रशासनात, त्याला फाट्यावर मारून त्यांनी तो उत्सव साजरा केला आहे, जो की तो आपण सरकारी शासकीय कार्यालयात करू नाही शकत. तर मग तिथं कोण कोण आले होते, कोणते ठेकेदार आले होते, कोणते पुरवठादार आले होते त्यांचं स्वागत समारंभ करायला, ते पण बघावं. तिथले CCTV फुटेज, मी तर म्हणतो तिथले CCTV फुटेज शासनाने ताबडतोब जतन करावे आणि त्याच्यातून त्यांना समजून येईल की त्या CCTV फुटेजमध्ये कोण कोण मान्यवर आले होते त्यांचे स्वागत करण्यासाठी. साहेब, ते तर स्टाफसहित राजकीय पुढारी, राजकीय याच्याशी रिलेटेड आणि काही पत्रकार यांनी त्यांना तिथे शुभेच्छा दिल्या. हां, तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण ते शासनाचा जो GR आहे त्यांनी तो वाचला का सगळ्यांनी, किंवा त्या अधिकाऱ्यांनी तसं तिथं कृत्य करावं का? एखादा स्वागत समारंभ एखाद्या ऑफिसमध्ये रुग्णसेवा सोडून सगळे डॉक्टर, कर्मचारी किंवा दुसरे बाहेरचे लोक आलेत तिथे, तर ते योग्य आहे का? हे पहिले शहानिशा करावी त्यांनी. त्याला केराची टोपली न दाखवता कचरा कुंडीवर तो GR फेकून दिलेला असं आम्हाला दिसून येतं. तर या वाढदिवसाचा आपण विषय काढला, वाढदिवसानिमित्त जेवणावळी झाली. हो, सर्व त्यांनी नियमाच्या बाह्य सगळे कामं केले. त्यांनी सगळ्यांना मेजवानी पण दिलेली आहे, चहा कॉफीचे कार्यक्रम ठेवले, जेवण दिलं आहे, त्यानंतर पूर्ण ऑफिसमध्ये बुके, केक कापलेलं आहे. हे सगळं महाराष्ट्र नागरी कायदा कलम 23 1979च्या अंतर्गत गुन्हेगार आहेत. याच्यावर ताबडतोब शिस्तभंगाची कारवाई करावी आमची मागणी. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार केली? 100% तक्रार करणार आहे. साहेब, प्रत्येक वेळेस आपण नुसतं तक्रार करताय, यावर कारवाई होत नाही, काय वाटतं? होईल. हे बघा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, एक दिन न्याय मिलेगा. एक दिवस न्याय मिळणार. न्यायाच्या प्रतीक्षेत किती दिवस घालवायचे हा संशोधनाचा विषय आहे. संबंधितावर कारवाई का होत नाही हाही संशोधनाचा विषय होऊ शकतो. वेळोवेळी भ्रष्टाचाराचे एखाद्या अधिकाऱ्यावर आरोप होतात आणि त्याला अभय मिळते. मग यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना राजकीय पाठबळ आहे, हे शोधून काढायचं काम वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आहे. खरंच या प्रकरणी कारवाई होणार का विचारतोय मराठवाडा. मी UCN TV साठी कॅमेरामॅन